ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची, ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची. उठा पेटवा ग सारेच फलिते, नका घाबरू ग पाहून जळीते. उजेडाची आस, प्रकाशाचा ध्यास, ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची. जरी संकटे चाल येती करुणी हो, जरी दुःख झरते नयना मधुनी हो, करा सामना त्या लढा संकटाशी. बदलेल सारे पुन्हा तूच उरशी हो. ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची. अंजूचा फोन होता. काय म्हणाली? ती म्हणाली त्या कामगाराला कुणीतरी मारहाण करून खोटं बोलायला भाग पाडलं होतं. काय? हो, पोलीस आता त्या दिशेने सगळा तपास सुरू करणार आहेत. आपण ज्या वातावरणात राहिलोय, ज्या वातावरणात आपण लहानाचे मोठे झालोय, ज्या वातावरणाने आपल्या सगळ्या गरजा आजपर्यंत भागवल्या आहेत, तसंच वातावरण शोधायला हवं ना पुनर्वसनासाठी. तरच ते यशस्वी ठरेल. मी किती जणांची काळजी करू? तुमच्या तब्येतीची काळजी, आकांक्षाची काळजी, अंजूच्या लग्नाची काळजी. हे बघ, तू उगाच काळजी करू नकोस. आणि मी 4 दिवसात चांगला ठणठणीत बरा होईल आणि आकांक्षाचा प्रश्नही लवकरच सुटेल. हा, तेव्हा चिंता करत बसू नकोस. नोकरशाहीचा एकूणच कारभार माहिती मिळवणं, माग काढणं, हेरगिरी करणं याच्यावर चाललेला असतो. निरनिराळ्या विभागांमध्ये काय चाललेलं आहे, कोण कोणाचा माणूस आहे, कोण कोणासाठी काय काम करतो आहे, कुणाची पोच कुठपर्यंत आहे, कुठल्या मंत्र्याजवळ, कुठल्या जिल्हाधिकाऱ्याजवळ कोण पोचलेलं आहे, किती विश्वास त्या व्यक्तीने संपादन केलेला आहे, ह्याचा मागोवा घेणं वगैरे 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 चाललेलं असतं. सत्तेच्या वर्तुळात ही माणसं सत्तेच्या केंद्राभोवतीच फिरत असतात. आपण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी इथे या खुर्च्यांमध्ये बसलेलो आहोत, त्यासाठी आपली नेमणूक झालेली आहे हे ते विसरलेलेच असतात. व्यवस्था परिवर्तनात शासनातल्या लोकसेवकांची ही वृत्ती बदलणं अत्यंत आवश्यक आहे. प्रशासन व्यवस्थेत जेव्हा अचानक व्यवस्थेबाहेरचा माणूस येतो, तो असा येतो की प्रशासनात एकदम खळबळ माजते. बाहेरून आलेल्या त्या माणसामुळे आपल्या अधिकारांना आव्हान दिल्याची भावना प्रशासनातल्या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये लोकांमध्ये पसरते. या व्यवस्थेत बाहेरून आलेला माणूस काय आहे, कोण आहे, त्याचे हेतू काय आहेत हे जाणून घेण्याची धडपड प्रशासनामध्ये सुरू होते. ही सगळी व्यवस्था त्या बाहेरून आलेल्याला घेरायला सुरुवात करते. मैं कमी सर? हो, या 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 या. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुम्ही आम्हाला बोलवलं होतं सर? हो, बसा. इंगोले शेख. थँक्यू सर. भोकरवाडीच्या आदिवासींचं जळीतग्रस्तांच्या पुनर्वसनाचं काम कुठवर आलं होतं? मॅडमनी मीटिंग बोलवली होती, त्याबद्दल काहीच कळलं नाही. मीटिंगमध्ये काय झालं ते. मी विराट नगरचा RDC आहे, बरोबर आहे ना? होय साहेब. मग आम्ही सगळी योजना बनवली, त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची तयारीसुद्धा केली. त्यावेळी तिथे अजय पोतनीस नावाचा एक पत्रकार तिथे आला. बर. मॅडमनी त्यांना विचारलं कशी वाटते योजना. ते म्हणाले की असली योजना काही चालणार नाही, जागा चुकली आहे त्या योजनेची. पुनर्वसनासाठी मुळात ही जी जागा निवडली आहे तीच माझ्या मते चुकीची आहे.
कसं शक्य आहे? ॲक्च्युली आत्तापर्यंत आपण जशी पुनर्वसनं केली तसं पुनर्वसन ह्याचं करून चालणार नाही. म्हणजे नियमाप्रमाणे आदिवासी लोकांचं पुनर्वसन आपण आजपर्यंत असंच केलेलं आहे. बरोबर आहे, पण ते सगळे ब्रिटिशकालीन नियम होते. आपण अजूनही त्याच ठोकताळ्यांप्रमाणे चालत आलो आणि म्हणूनच आजवरची कोणतीही पुनर्वसनं यशस्वी नाही ठरली. म्हणजे पुनर्वसनाच्या आधी आदिवासींची संमती घ्यायला हवी. समजलं नाही. आपण ज्या वातावरणात राहिलोय, ज्या वातावरणात आपण लहानाचे मोठे झालो, ज्या वातावरणाने आपल्या सगळ्या गरजा आजपर्यंत भागवल्या आहेत, तसंच वातावरण शोधायला हवं ना पुनर्वसनासाठी. तरच ते यशस्वी ठरेल. अगदी प्राण्यांपासून ते माणसांपर्यंत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच असायला पाहिजे. बघा, तुम्ही ही जी जागा निवडलेली आहे ती गावाच्या इतक्या जवळ आहे. मला आजूबाजूला कुठेही इकडे जंगल दिसत नाही. आदिवासी लोकांनी इकडे राहून नक्की काय करायचं? गावातले लोक काही त्यांना काम देणार नाहीत. आजूबाजूला जंगलही नाही, म्हणजे शिकार करून आपलं पोटही भागवू शकणार नाही. मग त्याने नक्की करायचं काय? पोटापाण्यासाठी काय करायचं? जगायचं कसं? मग काय, मॅडमला त्यांचाच बरोबर वाटलं. मॅडमनी त्यांनाच सांगितलं जागा सुचवायला. आम्ही एवढ्या कष्टाने योजना बनवली, पण ते गेले कचऱ्याच्या डोक्यात. तो पोतनीस गेल्यावर मॅडम काय म्हणाले? ते म्हणाले की लगेच सांगता येणार नाही, पण अभ्यास करून सांगतो. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही तयार केलेली योजना थोड्याशा करेक्शन करून पुटअप करा. या अजय पोतलीसला काय कळतंय जमिनीतलं? पुनर्वसनासाठी सरकारी जमिनी मिळवणं किती कठीण आहे हे त्याला काय कळतं? तेही खरं आहे साहेब. सगळ्या खात्याच्या NOC मिळवताना फेस येतो सगळीकडनं. आणि समजा त्यांनी दिलीच योजना, तर त्याची अंमलबजावणी कोण करणार? आपणच ना. 60-60 वर्ष रेंगाळलेली प्रकरणं आहेत ही पुनर्वसनाची. ज्यांचं करायचं होतं ते सगळे गेले वर. तुम्ही तुमच्या वेगानं काम करा, पण फार दिरंगाई नको आणि घाई सुद्धा नको. आणि काय डेव्हलपमेंट सुद्धा आहे त्या कळवत राहा. नक्की साहेब. या तुम्ही. गुड डे साहेब. थँक्यू. गुड. अजय पोतनीस मीटिंगला आला, याचा अर्थ अंजली मॅडमनी त्याला बोलावलं असणार. अंजली मॅडमचं आणि अजयचं खरं तर त्या पेपरमधल्या बातमीपासून वाकडं आहे. आदिवासी स्त्रियांना तो इथं घेऊन आला तेव्हा तर हाकलून दिलं होतं त्याला ऑफिसमध्ये. मग आत्ताच एकदम मीटिंगला कसा आला? काय भानगड आहे? आणि बाकरे काही बोललं नाही. ही इन्फॉर्मेशन बाकरेनं आपल्यापासून लपवून ठेवली. अजय पोतनीस इथपर्यंत पोहोचला म्हणजे अडचणी वाढणार. अजय, I have been waiting for you for the last 2 days. काय विशेष? अरे विशेष काय, तुम्हारा ही मुंह से सुनना है. अंजलि गुप्ते से भेंट झाली? झाली काय? गुड गुड. अंकल, आपल्याला सुरुवातीला जे वाटलं होतं ना तसं अजिबात नाही आहे. ही अंजली गुप्ते खरंच वेगळी आहे. लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करण्याची तळमळ आहे तिला. But was there any talk about that rehabilitation program? काय बोलणं होणार अंकल? पुनर्वसन अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे एक ढोबळ योजना बनवली होती, आणून ठेवली माझ्यासमोर. साफ रिजेक्ट करून टाकली मी. Then what about the rehabilitation? वो कैसा होगा? अंजलीनी आता मलाच एक चांगली योजना करून दे असं सांगितलंय. That's great. बहुत अच्छा मौका मिला है. संधी मिळाली खरं आहे, पण योजना कागदावर कितीही चांगली असली ना तरी ती अंमलात आणण्याचं काम सरकारचं आहे ना. आणि तिथेच तर मेख आहे. कोणत्याही योजनेचं यश किंवा अपयश त्याच्यावरच तर अवलंबून असतं ना. You don't give up. एक अच्छी प्रोग्राम लिख दो and ask अंजलि गुप्ते to follow it up. और अगर उसके पास थोड़ी भी आदिवासियों के लिए फीलिंग है, your program will be a success. अजय, हॅलो सर.
आदिवासींच्या पुनर्वसनाची योजना आखली जाते असं ऐकलं मी. हो. गुड. कलेक्टरनी तुला बोलवलं होतं ना मीटिंगला? हो. गुड. Sir, Ajay is handling the entire arrangements of the rehabilitation program. वो आदिवासियों को कहाँ पे बसाना है, कैसे बसाना है, कितना खर्चा होने वाला है, everything he is handling. व्हेरी गुड. घरं वगैरे काही बांधायची असतील ना त्याच्यात? ऑफकोर्स आहे ना सर. आदिवासींना त्यांच्या हक्काची जमीन आणि हक्काची घरं मिळालीच पाहिजेत ना. गुड. माझ्या बायकोच्या भावाचा मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे. कंपनी काढली आहे त्यांनी. गव्हर्नमेंट लिस्टेड कॉन्ट्रॅक्टर पण आहे. बघ त्याचा काही तुला उपयोग होतो. पण सगळं कायद्याने व्हायला पाहिजे. ऑफकोर्स. राईट. अग्रवाल साहेबांपर्यंत ही बातमी कशी काय पोहोचली सर? अरे ये मत बोलो कि अग्रवाल साहब के भी जासूस कलेक्ट्रेट में हैं. घ्या. म्हणजे अजून योजना कागदावर देखील तयार झालेली नाहीये आणि ऑलरेडी ढोल वाजायला लागले. बाकरे, अजय पोतनीस अंजली मॅडमला भेटणार होते हे तुम्हाला माहिती होतं? हो हो कदम साहेब, मीच मॅडमच्या वतीनं गेलो होतो अजय पोतनीसांना भेटायला. तुम्ही गेला होता? होय कदम साहेब. त्या जळिताच्या घटनेच्या वेळी मॅडमनं बघितलं होतं ना त्यांचं काम, म्हणूनच बोलवून घ्या असं त्यांनी सांगितलं. म्हणून गेलो मी अजय पोतनीसांकडे. पण बाकरे, तुम्ही एवढी महत्वाची गोष्ट मला का नाही सांगितली? कदम साहेब, अजय पोतनीस नक्की येतो असं म्हणाले नव्हते ना. तरी तुम्ही मला सांगायला हवं होतं. अजय पोतनीस आले आणि त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांनी बनवलेली योजनाच चुकीची ठरवली. ते कळलं मला. साहेब, अजय पोतनीस हुशार माणूस आहे. पत्रकार म्हणून तर आहेत, शिवाय काय? साहेब, माझी पक्की खात्री नाही, पण कसली खात्री नाही? म्हणजे माझा अंदाज आहे. बाकरे, कोड्यात बोलू नका, स्पष्ट बोला. अजय पोतनीसची आणि अंजली गुप्ते मॅडमची जुनी ओळख असावी. काय? हो, खूप वर्षापासूनची. कशावरून? कदम साहेब, एक विचारू. गेल्या काही महिन्यात मॅडमना कधी हसताना बघितलंय का तुम्ही? ज्या चेहऱ्यावर सदान कदा करारीपणा असतो. कधी हसणं नाही की कधी कुणाशी बोलणं नाही. मॅडमना दिलखुलासपणे हसताना मी पाहिलंय अजय पोतनीस बरोबर. काय? खरंच सांगतोय साहेब. अहो, पुनर्वसनची मीटिंग संपली. अजय पोतनीसांसाठी मॅडमनी चहा मागवला. मी गेलो आणि पाहतो तर काय, दोघही दिलखुलास हसतायत. आई, निघतो. येतो का? हो, संध्याकाळी लवकर येतोस ना? हां. हो. का ग? अंजलीला भेटायला जाणार होतो मी. हो का? मला ठाऊकच नव्हतं. मला विचारायची गरज वाटली नाही का? आई, त्यात विचारण्यासारखं काय? तिने आपल्याला मदत केली, होणारी अटक टाळली. मग आपल्याला तिचे आभार मानायला नको? पाणी गळ्याशी येईपर्यंत तिच्या बहिणींनी काहीही केलं नाही. उलट कायद्याच्या चौकटीत नसल्यानं आपण काही करू शकत नाही असंच दाखवून दिलं तिनं. पण कामगार पडला नाही तर त्याला मारहाण करून खोटी तक्रार द्यायला लावली. हे कळल्याबरोबर तिने सगळं केलं आणि अटक टाळली. हो, पण हे जर तिला कळलं नसतं तर तिनं काय केलं असतं? हं? नशीब बलवत्तर म्हणून. शेवटी त्या इन्स्पेक्टरच्या मुळे सगळा तपास लागला. खरं तर त्याचे आभार मानायला हवेत आपण. अंजलीनं काय केलं? तुम्हाला तसं वाटत असेल तर ठीक आहे, पण मी आणि अभिजित अंजलीचे आभार मानायला जाणार. निदान
आम्ही दोघांनी तरी तिचे आभार मानणं आवश्यक आहे असं वाटतं मला. माझंही मत आकांक्षासारखंच आहे. म्हणजे मी काय म्हणते याला काहीच अर्थ नाही. सांग ना, अंजलीने काय केलं? आपण जेव्हा अडचणीत होतो तेव्हा आली का ती धावून? बोलते म्हणून रागवू नका, पण आमच्या नात्याचा वापर करून अंजूला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होता. कारण अभिजितचं नाव कंपनीत होतं. कंपनी समजा माझ्या एकटीच्याच नावावर असती आणि सगळा हा प्रकार घडला असता, तर केलं असतं तुम्ही हे सगळं? तुम्हाला काय वाटलं? अंजलीच्या हे सगळं लक्षात आलं नसेल? मला सुरुवातीला असं वाटलं की अंजू अशी का वागतीये, पण नंतर विचार केला तेव्हा हळूहळू माझ्या सुद्धा लक्षात आलं. एनिवे, आम्ही आज अंजूला भेटायला जाणार आहोत संध्याकाळी. येतो. आता तुम्हीच सांगा काय करायचं ते. अंजूला मी म्हटलं पोतनीसांकडे जाण्याबद्दल, तर मला म्हणाली एखाद्या ओळखीच्या फॅमिलीकडे जातोय असं समजून जा. म्हणजे काय, फारच कोड्यात बोलते ही अंजू. तुम्ही सांगा ना आता काय अर्थ लावायचा तिच्या या बोलण्याचा. मला वाटतं अंजू आणि अजयची भेट झाली असेल, त्यामुळेच ती एवढी खुशीत आहे. अजय अंजूला आवडलेलं दिसतोय, मग पण बरीच वर्ष मध्ये गेली आहेत, त्यामुळे कदाचित अजयला समजून घ्यायला तिला थोडासा वेळ हवा असेल. अहो त्यात काय समजून घ्यायचंय? पूर्णपणे माणूस समजतो का कधी? एक वागणं धड नाही अंजूचं. लग्नाचं वय उलटून जायची वेळ आली. आता ती त्याला समजून घेणार, मग ठरवणार लग्न करायचं की नाही ते काही नाही. आपण जायचं पोतनीसांकडे आणि अजयचं स्थळ बघायचं या उद्देशानेच जायचं. आपण पोतनीसांकडे जाऊ, त्यांचा अंदाजही घेऊ. हा. त्यांचीही तशीच इच्छा असेल आणि अजयही तयार असेल तर आपल्याला अंजूशी बोलता येईल. नाही, तू म्हणतेस ते अतिशय खरं आहे. आता वेळ वाया घालून चालणार नाही. लवकरात लवकर अंजूचं लग्न व्हायला. अरे वा, आज तुम्हीच घाई करताय अंजलीच्या लग्नाची. अगं, गोष्टी आपल्या डोळ्यासमोर पूर्ण व्हाव्यात असं म्हणायचंय मला. असं का बोलताय? रमा, आता आपली वय होत चालली आहेत. आपल्यावरच्या जबाबदाऱ्या पूर्ण व्हायला नकोत का? नाही, तुम्ही काहीतरी निराळच बोलताय आज. काय झालंय? हा? मी फिरायला गेले होते तेव्हा डॉक्टर आले होते ना इथे. ते काय म्हणाले ते खरं खरं सांगा मला.
काही विशेष काही नाही. नाही, मला सगळं सांगा. माझ्यापासून काही लपवून ठेवू नका तुम्ही. काय म्हणाले ते डॉक्टर? रमा, मला हृदयविकाराचा त्रास आहे. फार काळजी करण्याचं कारण नाही असं म्हणाले, पण जपायला मात्र हवं. तुम्ही गप्प आहात त्या अर्थी काहीतरी गंभीर आहे. सांगा ना मला तुम्ही. हं? मी LBBBचा पेशंट आहे. सायलेंट किलर. ऑपरेशन? हे बघ, प्रकृतीची काळजी घेणं एवढंच आपल्या हातात आहे, पण ऑपरेशन करून घेण्याची माझी अजिबात इच्छा नाही. शिवाय ते आपल्याला परवडणार देखील नाही. रमा, आय विल बी ऑल राईट. आय विल बी ऑल राईट. काही होणार नाही मला. हे नो. रमा, आणि आपण पोतनीसांकडे जाऊ, त्यांना फोन करू. तेही लवकरात लवकर. ठीक आहे? प्रशासनामधल्या अनेकांना, म्हणजे सगळ्यांनाच नाही, पण काही जणांना कुठली नैसर्गिक आपत्ती ही इष्टापत्ती वाटते. काही जण असे असतात की ज्यांना आपत्ती ह्या पैसा मिळवून देणाऱ्या संधी वाटतात. आपत्ती आली म्हणजे पूर आले, भूकंप झाले, अवकाळी आला, पाऊस, नुकसान झालं शेतकऱ्याचं, की शासनाला आपत्ती निवारणाच्या योजना आखाव्या लागतात. या योजना कोट्यावधी रुपयांच्या असतात, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. घरं बांधावी लागतात, शेतीचं जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान ज्यांचं झालेलं आहे त्यांना बियाणं देणं, सरकारी अनुदानं देणं, हे सगळं करावं लागतं. ह्या योजना निर्माण करण्यासाठी शासनामधले मग ते काही पुढे सरसावतात. ते योजना आखल्या जातात, घोषणा केल्या जातात, पैसेही योजनांसाठी दिले जातात, पण तो पैसा त्या पीडितांपर्यंत पोहोचतच नाही. भलतेच लोक त्याचा फायदा घेत राहतात. ज्याचं नुकसान झालेलं आहे, ज्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, ते आक्रोश करत राहतात शेवटपर्यंत, पण मदत म्हणून शेवटपर्यंत त्यांना मिळत नाहीच. आपल्या लोकशाहीची ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आपण फार म्हणजे फारच असंवेदनशील झालेलो आहोत. कोणाला तरी वाचवण्यासाठी नीट तपास केला नाही अशी टीका होईल. तेही बरोबर आहे मॅडम. तुम्ही मोहित त्यांना बोलावून घ्या. मला त्यांना ताबडतोब भेटायचं आहे. तू म्हणशील ना त्यालाच होकार देता. मी जसा तुझा मुलगा आहे तसा आकांक्षाचा नवराही आहे. तिचीही माझ्यावर काही जबाबदारी हे मी विसरूनच गेलो होतो. म्हणजे असं की तो असा जबाब देऊ शकतो की पोलिसांच्या मारहाणीमुळे त्याला हा जबाब लिहून द्यावा लागला, किंवा दुसरं, कैद अजून कच्ची आहे त्यामुळे आरोपी पळूनही जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं म्हणजे आरोपीचा आकस्मिक मृत्यूही होऊ शकतो.